महानगरपालिकेमध्ये कमळ फुलत असतानाच लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र भाजपला एक धक्का बसलाय। सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका वक्तव्याने अवघड झाली। विलासराव देशमुख यांना विस्मृतीत जाणाऱ्या टाळ्या हेच चव्हाण यांचं विधान पक्षाची बेरीज थेट वजाबाकीत घेऊन पोहोचलं आणि 20 वर येऊन थांबलं। रवींद्र चव्हाणांचं एक वक्तव्य भाजपनं सत्ता गमावली। देशमुख बंधूंनी लातूरचा गड राखला। विलासरावांच्या आठवणी पुसता येणार नाहीत, लातूरकरांनी दाखवून दिला। सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। रवींद्र चव्हाण यांच्या या एका वक्तव्यानं लातूरमध्ये भाजपला जोरदार झटका बसलाय। विलासराव देशमुखांच्या आठवणी लातूरमधनं पुसून टाकणं कदापि शक्य नाही, हेच लातूरकरांनी सांगितलंय। कारण लातूर महानगरपालिका निवडणूक निकालात काँग्रेसनं 43 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे, तर काँग्रेस सोबत युतीत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला 4 जागा मिळाल्या। तर मागच्या निवडणुकीमध्ये सत्ता मिळालेल्या भाजपला यंदा केवळ 20 जागांवरच समाधान मानावं लागलंय। महत्वाची बाब म्हणजे रवींद्र चव्हाण यांनी आपण विलासरावांवर बोलून चूक केली हे लक्षात आल्यानंतर दिलगिरीही व्यक्त केली। इतकंच काय, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाण बोलताना चुकीचं बोलून गेले। विलासरावांबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे असं सांगितलं होतं। सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। भारतीय जनता पार्टीचा खरं तर आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील। खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही। विलासराव देशमुखांवर चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यानंतर लातूर जिल्ह्यात मोठे पडसाद उमटले। काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला, पण देशमुखांच्या तिन्ही मुलांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं। लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे। या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे। दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात। लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही। जय महाराष्ट्र। लातूरमध्ये भाजपच्या संभाजी पाटील निलंगेकर यांनी चांगला जोर लावला होता। नगर परिषद निवडणुकीनंतर अमित देशमुखांना महापालिकेतही धक्का देण्यासाठी निलंगेकर सज्ज होते। मात्र आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या एका चुकीच्या वक्तव्यानं निलंगेकरांच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलंय। तर काँग्रेसच्या गोटामध्ये आनंदाचं भरतं आलंय, कारण विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीणमधनं धीरज देशमुखांना पराभव पत्करावा लागला होता। तर लातूर शहरामधनं अमित देशमुखांनाही विजयश्री खेचून आणण्यात कठोर मेहनत घ्यावी लागली होती। कालच आपण बोललो आणि तुम्ही मला विचारलं होतं आणि मी आपल्याला असं सांगितलं होतं की काँग्रेस वंचित बहुजन आघाडी स्पष्ट बहुमत घेऊन
लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापन करेल आणि आज ते घडलं आहे. लातूरकरांचे मी माझ्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि लातूरनं हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की लातूर नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहतं. आम्ही सत्य घेऊन लोकांपुढे गेलो आणि लोक सत्याबरोबर उभे राहिले, लोक आमच्याबरोबर उभे राहिले, हे या निकालातनं स्पष्ट होतं. हे म्हणणं फार चुकीचं राहील. रवींद्र चव्हाण साहेबांच्या जे त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्याला फार तोडून मोडून त्या ठिकाणी काँग्रेसवाल्यांनी त्याचं राजकारण केलेलं आहे. हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी ह्या सर्व गोष्टीच्या पलीकडे जाऊन सांगितलं की माझ्या वक्तव्यातून जरी समजा कोणाला जर हे झाले असेल, त्यांच्या भावना दुखल्या, त्यांनी त्याची दिलगिरी व्यक्त केली होती. देवेंद्रजींनी त्याचा पूर्ण खुलासा दिला होता मुख्यमंत्री महोदयांनी. मला असं वाटतं की हे काँग्रेसने त्याचा एक मुद्दा तयार करून, एजेंडा तयार करून लोकांना भावनेच्या माध्यमातून समोर जायचा प्रयत्न केला. तसं अपयशाला कोणीच बाप नसते, तसं प्रत्येक गोष्ट त्याच्यावर लादली जाते. त्यामुळे हे आज जे म्हणणं चाललं आहे, मला असं वाटतं की त्याच गोष्टींनी पुढं चालू आहे. आता महापालिकेवर निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर देशमुख बंधूंसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारलाय. तर लातूरबाबत भाजपला नव्यानं विचार करण्याची वेळ आली आहे. लातूरमध्ये नुकसान झालं आहे. लातूरमध्ये त्या ठिकाणी आम्ही 22 जागावर थांबलेलो आहे. 40च्या वर काँग्रेस गेलेली आहे. तिथे आम्हाला थोडं नुकसान झालेलं आहे. त्याचं आम्ही चिंतन करू आहे. एकूणच काय तर कुणी यावं आणि विलासरावांबद्दल काहीही बोलावं हे लातूरकरांना कधीही मान्य होणार नाही. हा संदेश या निकालातनं लातूरकरांनी भाजपला दिलाय. विष्णू बुर्गेसह ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, लातूर.